महाराष्ट्राच्या आणि देशाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये मानाने आणि सन्मानाने नाव घेतलं जाते ते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील. आता चंद्रहार पाटील आपलं तिसरं इनिंग खेळत आहेत. तिसरं इनिंग खेळत आहेत म्हणजे पहिलं इनिंग त्यांनी बैलगाडी शर्यतीचं आयोजनाचं केलं. दुसरं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून खासदारकीची निवडणूक लढवली आणि आता तिसरं जे ते हे खेळायला गेलेत, डावपेच आपले खेळायला गेलेत ते म्हणजे जम्मू काश्मीरला रक्तदान शिबिराचं आयोजन. आपल्यासोबत डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील आहेत. आपण जाणून घेऊया. पैलवान, मला सांगा कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि काय नाव दिलेलं आहे आणि कधीपासून हे सुरुवात होणार आहे? खरं तर देश स्वतंत्र झाल्यापासून गेल्या 77 वर्षामध्ये आर्मीसाठी किंवा आर्मीच्या जवानांसाठी अशा एवढ्या मोठ्या प्रमाणातला उपक्रम कुठेही झालेला नाही भारत देशामध्ये. तो उपक्रम आज आदरणीय पक्षप्रमुख आमचे एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे, आपल्या राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या सहकार्याने आणि यांच्या नेतृत्वाखाली आज आपण हा उपक्रम यशस्वी ठिकाणी वाटचाल करतो आहे. येणाऱ्या 5 तारखेला सांगली जिल्ह्यातील 1000 युवक जम्मू काश्मीरच्या दिशेने रवाना होतील. 7 तारखेला तिथे पोचतील आणि 9 तारखेला क्रांती दिन आणि रक्षाबंधनचा दिवस आहे. त्या दिवशी, या पवित्र दिवशी तिथं सांगली जिल्ह्यातले 1000 युवक तिथं आर्मी कमांड हॉस्पिटल जम्मू आणि आर्मी कमांड हॉस्पिटल उधमपूर तिथे शेजारीच आहे, ह्या दोन्ही ठिकाणी आपल्या जिल्ह्यातले युवक रक्तदान करतील. धर्मवीर एक्सप्रेसच्या नावाने ही ट्रेन धावणार आहे आणि सिंदूर महारक्तदान यात्रा असं ह्या यात्रेचं नाव आहे. ह्याची सुरुवात आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय सामंतसाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली तिथं ज्या सिंदूर महारक्तदान यात्रेची सुरुवात होईल आणि येणाऱ्या काळामध्ये ही सिंदूर महारक्तदान यात्रा शिवसेना पक्षाची संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी आर्मी हॉस्पिटल असतील, नेव्हीचे हॉस्पिटल असतील किंवा एअरफोर्सचे हॉस्पिटल असतील, साऊथमध्ये, आज नॉर्थमध्ये आम्ही चाललो आहे, साऊथमध्ये अनेक ठिकाणी हॉस्पिटल आहेत, ईस्टला आहेत, वेस्टला आहेत, अशा संपूर्ण भारतभर ज्या ज्या ठिकाणी ह्यांचे हॉस्पिटल आहेत त्या ज्या ज्या ठिकाणी रक्ताची गरज आहे त्या ठिकाणी आमची सांगली जिल्ह्यातले युवक जाऊन, शिवसैनिक जाऊन, पैलवान जाऊन तिथं रक्तदान करणार आहेत. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये खरोखर रक्ताची गरज ज्यावेळेस आपल्या सेनेला पडेल त्यावेळेस सेनेलासुद्धा सांगली जिल्ह्याचं नाव आठवलं पाहिजे की ह्या जिल्ह्यातील अनेक युवक आज आपल्याला रक्त देण्यासाठी तयार आहेत. युवकांमध्ये खरोखर आमच्या आज एवढीच भावना आहे की आज आपण सीमेवर जाऊन त्या जवानांच्याबरोबर लढू शकत नाही, पण जे आपल्यासाठी आज तिथं रक्त सांडत आहेत त्या जवानांना जाऊन आपलं रक्त त्यांना द्यावं, ही एक भावना आमच्या सर्व युवकांमध्ये निर्माण झालेली आहे. ही जी मोहीम आहे रक्तदान शिबिराची, ही संपूर्ण देशात आता सुरू करणार आहात. 9 तारखेला उद्घाटन झाल्यानंतर 9 तारखेला उद्घाटन होऊन तिथं रक्तदान होणार 1000 जणांचं आणि येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये विशाखापट्टणममध्ये मला वाटतं नेव्हीचं हॉस्पिटल मोठं आहे. इकडं केरळ राज्यामध्ये कोचीला एअरफोर्स मोठं हॉस्पिटल आहे. त्याचप्रमाणे तमिळनाडू असेल, अशा अनेक राज्यामध्ये मोठी मोठी हॉस्पिटल ह्या 3 डिपार्टमेंटचे आहेत, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. ह्या प्रत्येक ठिकाणी सांगली जिल्ह्यातला युवक जाणार आणि तिथं रक्तदान करून येणार आणि हा खरोखर संदेश भारतभर देणार की आमचा सांगली जिल्हा, आमचा महाराष्ट्राचा शिवसेना पक्ष आज काय करू शकतो हे संपूर्ण आम्हाला देशाला दाखवून द्यायचं आहे. 9 तारखेला आणि किती दिवस तिथं तुम्ही थांबणार आहात आणि काय नियोजन असणार आहे तिथं, कसं कार्यक्रम असणार? आज 5 तारखेला सांगली शहरामधून, सांगली स्टेशनवरून 22 डब्याची ट्रेन पूर्ण बुक केलेली आहे आम्ही, की जाताना जी ट्रेन घेऊन जाणार आहे तीच आम्हाला येताना माघारी घेऊन येणार आणि त्या ट्रेनमध्ये 1000 युवक आणि अजून बरेच कर्मचारी असतील, ते जेवणाची व्यवस्था करणार आहेत. आमचे सर्व नाश्ता असेल किंवा जे प्रत्येक आमच्या रक्तदाता युवकाला ज्या ज्या गोष्टीची खरोखर डाएट चांगला घेतला पाहिजे, 2-3 दिवस रक्तदान करायचे, त्यामुळं अतिशय चांगल्या उत्तम प्रतीचा डाएटची सुद्धा व्यवस्था आम्ही केलेली आहे. आणि 5 तारखेला इथून ट्रेन निघणार, 7 तारखेला तिथं पोहोचणार, 8 तारखेला तिथं कुठल्या पर्यटन स्थळ बघण्यासाठी आमची मुलं जातील तिथं आणि त्यानंतर 9 तारखेला खरोखर स्वतः शिंदेसाहेब, अनेक मंत्री, आमचे केंद्रीय मंत्री असतील, स्वतः डॉक्टर खासदार श्रीकांतदादा शिंदे असतील, उदयजी सामंतसाहेब, असे अनेक मंत्री महोदय तिथं उपस्थित राहून ह्या यात्रेचा शुभारंभ करतील. आपल्यासोबत या एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत आनंदराव पवार. मला सांगा, पैलवानांच्या येण्यानं शिवसेनेची ताकद वाढली, कसं वातावरण आहे शिवसेनेमध्ये? अतिशय चांगला आहे. पैलवानांनी प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढलेला आहे आणि आम्ही एकत्र मिळून अतिशय चांगलं पक्षवाढीसाठी अतिशय चांगलं काम करू, एवढंच मी सांगतो. आणि येणाऱ्या काळात शिवसेना हा पक्ष तुम्हाला वाढलेला दिसेल.
रक्तदान शिबिराची संपूर्ण तयारी झाली आहे काय? होय, आज त्यासाठी सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांची आज बैठक लावलेली आहे. त्या पद्धतीने बैठकीत कुठल्या तालुक्यातून किती पदाधिकारी येणार यासाठी आम्ही बैठक घेऊन 1000 लोकांची व्यवस्था करणार आहे. आपल्यासोबत महेंद्र चंडाळे जिल्हा प्रमुख. मला सांगा, पैलवानांची एंट्री आता तुमच्या पक्षात झालेली आहे. तुम्ही अतिशय योग्य वेळेत नियोजनबद्ध कार्यक्रम करून पैलवानांना तुमच्या पक्षात घेतले. पक्षाची ताकद वाढली आहे का? नक्कीच महाराष्ट्राची डबल केसरी आहेत आणि पैलवानी डावपेच त्यांना नक्कीच येतात आणि त्याबरोबर राजकीय डावपेच आता जवळपास त्यांना लक्षात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि नक्कीच या ठिकाणी जिल्ह्यामध्ये प्रसन्नतेचं वातावरण आहे. आणि प्रवेश नुसता झाला नाही तर एक चांगलं उपक्रम त्यांच्या कल्पनेतून आणि मुख्य नेते आमचे एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार त्यांनी घेतलेला आहे आणि त्यामध्ये सांगली जिल्हा पूर्ण सर्व पदाधिकारी ताकदीने या ठिकाणी तो यशस्वी करण्यासाठी काम करतील आणि नक्कीच ही संकल्पना देशभर आम्ही चांगल्या पद्धतीने राबवू. एकनाथ शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत सुनीता मोरे. मला सांगा, कशा पद्धतीनं तुम्ही महिलासुद्धा या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत आहेत? काय उत्साह आहे? सिंदूर महारक्तदान शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी आज डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी जे प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावाला सर्व महिलांना खूप आनंद झालेला आहे. जास्तीत जास्त महिला आम्ही या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि महिलाही रक्तदान करतील अशा पद्धतीचं नियोजन करून आम्ही 5 तारखेला उपस्थित राहणार आहे. नक्कीच आपण पाहू शकता, डाव तेच असणार आहेत. आखाडा बदलला आहे. एकनाथ शिंदे यांच्या आखाड्यात आता पैलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आता नव्याने आपली एंट्री करून आता पुन्हा एकदा या शिवसेनेला सांगली जिल्ह्यातून एक ऊर्जा आणि ताकद देण्याचं काम या महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून करत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागं हे दोन्ही जिल्हाप्रमुख आहेत. त्याचबरोबर महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व मावळेसुद्धा ताकदीनिशी उभा राहिलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या 9 तारखेला हे रक्तदान शिबिर यशस्वी होईल यात काही मात्र शंका नाही. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.